राज्यातील प्रवाशांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे। खासगी कंपन्यांच्या एकाधिकाराला आता सरकारकडून थेट टक्कर दिली जाणार आहे। प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ॲप आधारित रिक्षा, टॅक्सी आणि दुचाकी सेवांसाठी नियमावली जाहीर केल्यानंतर आता सरकारच स्वतःचा ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवा सुरू करणार आहे। राज्य सरकारच्या परिवहन विभागाच्या वतीने ही नवी सेवा राबविण्यात येणार असून जय महाराष्ट्र महाराईड, महायात्रा किंवा महागो यापैकी एक नाव या सरकारी ॲपला देण्यात येणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती देताना सांगितलंय की या संपूर्ण योजनेची नियमावली आता अंतिम टप्प्यात आली आहे। ही सेवा पूर्णपणे पारदर्शक असणार असून प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या दरात प्रवासाची सुविधा मिळणार आहे। या ॲपच्या विकासासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी, मित्र संस्था आणि काही खासगी तज्ञ कंपन्यांशीही चर्चा सुरू आहे। हे ॲप केवळ प्रवाशांसाठीच नाही तर चालकांसाठीही फायदेशीर ठरणार आहे। सध्या अनेक खासगी ॲप कंपन्या चालक आणि प्रवाशांवर जादा शुल्क आकारून नफा कमावत आहेत, पण आता सरकारकडे असलेली यंत्रणा, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ वापरून हेच तंत्र अधिक प्रभावी आणि जनहितकारी रूपात सादर करण्यात येणार आहे। या उपक्रमासाठी 5 ऑगस्ट रोजी मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत ॲपचं अंतिम स्वरूप निश्चित केलं जाणार आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।